तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संतोष गांधीले या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत. तर आज तुमच्यासाठी एक इंग्लिश ग्रामरमधला नवीन आणि आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातूनच नव्हे तर व्यावहारिक दृष्टिकोनातून सुद्धा अतिशय महत्त्वाचा असलेला एक इफ नॉट किंवा अनलेस नावाचा जो प्रकार आहे तो मी तुम्हाला सांगणार आहे. आता इफ नॉट आणि अनलेस याचा इंग्लिश ग्रामरच्या दृष्टिकोनातून तर उपयोग आहेच, परंतु त्याचबरोबर आपल्या मानवी जीवन जगत असताना सुद्धा याचा उपयोग होत असतो. आतून व्यवसाय कसा होत असतो? आपल्या जीवनामध्ये बरेचसे ज्ञानचंद आपल्याला दिवसभरातून बरेचसे मिळत असतात. असं जर केलं तर असं होईल, तसं जर केलं तर तसं होईल, हे जर नाही केलं तर भिकल लागशील, ते जर नाही केलं तर भीक मागशील, असे बरेचसे लोक आपल्याला ज्ञान पाजत असतात. भलेही बऱ्याचशा वेळा त्यांच्याजवळ ज्ञानही नसतं, पण तरी सुद्धा आपल्या देशामध्ये विपुल प्रमाणामध्ये फुकटची सल्ले देणारे लोक भेटत असतात. आणि आपल्यालाही जर पूर्ण भविष्यामध्ये कुणाला जर तसा सल्ला द्यायचा असेल तर अशा वेळेस आपण इफ नॉट किंवा अनलेसचा उपयोग करत असतो. तर चला मूळ मुद्द्याकडे. इफ नॉट म्हणजे काय? इफ नॉट हे एक निगेटिव्ह सेन्स आहे आणि अनलेस सुद्धा एक निगेटिव्ह सेन्स आहे. म्हणजे जर समजा अनलेसचं जर वाक्य दिलं असेल तर तुम्ही त्याच्याऐवजी इफ नॉटचा वापर करू शकता, किंवा इफ नॉटचं जर वाक्य दिलं असेल तर अनलेसचा वापर करू शकता. आता अनलेस या वाक्यामध्ये अन हा शब्द आपल्याला निगेटिव्हनेस दाखवतो. म्हणजे इफ नॉटच्या ऐवजी जर अनलेस वापरलं किंवा अनलेसच्या ऐवजी जर इफ नॉट वापरलं तर त्या वाक्यावर कुठलाही परिणाम होत नाही, वाक्याच्या अर्थामध्ये सुद्धा कुठलाही परिणाम होत नाही. तर चारच उदाहरणं तुम्हाला व्यवस्थितपणे समजावून सांगणार आहे. त्या चार उदाहरणामध्ये तुम्हाला समजून येईल की कशा पद्धतीने इफ नॉट आणि अनलेसचा उपयोग करत असतात. फक्त ते चार उदाहरणं व्यवस्थित समजून घ्या. त्या चार उदाहरणाच्या व्यतिरिक्त तुम्हाला दुसरं कुठल्याही प्रकारचं उदाहरण तुम्हाला विचारणार नाही. तर चला, पहिलं उदाहरण, इफ यू डोंट रन फास्ट यू विल मिस ट्रेन. काय सांगितलंय? इफ यू डोंट रन फास्ट, जर तुम्ही जोरात धावले नाही, यू विल मिस ट्रेन, तर तुम्ही काय करसाल? ट्रेन मिस होईल किंवा तुमची ट्रेन हातातून जाईल. अशा पद्धतीचं वाक्य दिलं असेल आणि कंसामध्ये जर सूचना दिली असेल यूज अनलेस. आता यूज अनलेस नावाची सूचना दिसली नाही दिसली की सगळ्यात महत्वाची गोष्ट ही लक्षात ठेवा की त्या वाक्यामध्ये कुठे इफ नॉट आले का. तर इफ नॉट जर आला असेल तर आणि तरच तुम्ही अनलेसचा वापर करू शकता, अन्यथा त्या वाक्यामध्ये वापर करू शकत नाही. तर बरोबर आहे, या ठिकाणी इफ आलेलं आहे आणि या ठिकाणी डोंट म्हणजे नॉट सुद्धा आलेलं आहे. तर अशा पद्धतीने जर एकाच वाक्यामध्ये इफ नॉट आला असेल तर अनलेसचा वापर कसा करायचा? तर सर्वप्रथम ज्या ठिकाणी इफ आला असेल त्या ठिकाणी काय करायचं? आपल्याला अनलेस लिहायचं. इफच्या ऐवजी काय करायचं? अनलेस लिहायचं. त्यानंतर जोपर्यंत नॉट येत नाही तोपर्यंतचं वाक्य जशाला तसं लिहायचं. आता एकच शब्द आलेला आहे या ठिकाणी यू. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट इफ नॉट अनलेस करत असताना समजून घ्या. ज्या वेळेस समजा एखाद्या वेळेस डूला नॉट जोडून आलेला असतो, डजला नॉट जोडून आलेला असतो आणि डिडला नॉट जोडून आलेला असतो. बघा, डू, डज आणि डिड या तीन गोष्टीला ज्यावेळेस नॉट जोडून आलेला असतो त्यावेळेस अर्थोअर्थी त्याला काही एक अर्थ नसतो. फक्त ते डू, डज, डिड हे नकार दाखवण्यासाठी आलेलं असतं. कारण नॉट हा शब्द कधी स्पेशली वापरता येत नाही. एक तर त्यासाठी डू लागत असते, त्यासाठी डज लागत असते किंवा त्यासाठी डी लागत असते. आता या ठिकाणी काय आलेले? डोंट आलेले. बरोबर आहे. आता आपल्याला नॉट तर काढून टाकायचं, पण हे डोंट पण काढून टाकायचं. आणि ज्यावेळेस तुम्ही डोंट काढून टाकत असता त्यावेळेस मुख्य क्रियापदावर त्याचा काही परिणाम होत नसतो. म्हणजे डू प्लस V1 इज इक्वल टू V1च. त्या V1 वर काही एक परिणाम त्याचा होत नसतो. आता इथे क्रियापदाचं पहिलं रूप रन आलेलं आहे म्हणून आता आपण या ठिकाणी रन लिहू. लक्षात आलं तुम्हाला? मी नॉट काढत असताना डू पण काढून टाकलं. डू का नाही ठेवलं? कारण डू हे फक्त नकार दाखवण्यासाठी त्या ठिकाणी आलेलं होतं. ठीक आहे. तर रनवर काही परिणाम झाला का? नाही झाला. त्याच्यानंतर पुढचं वाक्याचं बिलकुल जशाला तसं आहे. फास्ट यू विल मिस ट्रेन. बघा, आता दोन वाक्यामध्ये फरक काय सांगितलं? पहिल्या वाक्यामध्ये इफ यू डू नॉट रन फास्ट, जर समजा तुम्ही जोरात धावले नाही, यू विल मिस ट्रेन, तर तुम्ही काय करसाल? ट्रेन मिस करसाल. आणि दुसरं वाक्य काय सांगितलं? अनलेस यू रन फास्ट, जर तुम्ही जोरात धावले नाही, इथं सुद्धा तोच अर्थ आहे. तर यू विल मिस ट्रेन. म्हणजे पहिलं वाक्य नकारार्थी, दुसऱ्या वाक्यात नकार दिसत असेल तरी सुद्धा अनलेस इज अ निगेटिव्ह सेन्स. अनलेस हा एक सुद्धा निगेटिव्ह सेन्स आहे, त्याच्यामुळे वाक्यावर काही परिणाम होणार. आता दुसरं वाक्य बघू. दुसऱ्या वाक्यामध्ये काय सांगितलेलं आहे आपल्याला? इफ राजू डझंट वर्क हार्ड ही विल फेल द एक्झाम. जर राजूनं समजा चांगली जर मेहनत घेतली नाही किंवा हार्ड वर्क जर नाही केलं तर तो 100% परीक्षेमध्ये भीक मागणार, म्हणजे अर्थात या ठिकाणी नापास होणार. ते बरोबर आहे. म्हणजे तुम्हाला जर चांगल्या मार्काने जर पास व्हायचं असेल तर हार्डवर्क करावंच लागणार आहे. नॉमिनल गोष्ट आहे. चला, आता या ठिकाणी इफ आलेलं आहे, इफ काढून टाकायचं आपल्याला आणि या ठिकाणी काय घ्यायचं? अनलेस घ्यायचं. घेत अनलेस. त्यानंतर नॉट पर्यंतचं वाक्य जशाला तसं लिहायचं. राजू, एकटाच राजू होता बिचारा. बरोबर आहे. आता इथे नॉट कशाला जोडून आलेले? डजला जोडून आलेले. आता अगोदरच्या वाक्यामध्ये कशाला आलं होतं? डोंटला.
ज्यावेळेस नॉट डोंटला जोडून आलेलं असतं त्यावेळेस क्रियापदावर काही परिणाम होत नाही, पण ज्यावेळेस ते डज किंवा डीड घेऊन आलेलं असतं त्यावेळेस मात्र मुख्य क्रियापदावर परिणाम होत असतो. ज्यावेळेस ते डजला जोडून आलेलं असतं आणि आपल्याला आता हे नॉट काढून टाकायचंय त्यावेळेस डज तर काढून टाकायचे, पण हे डज कशामध्ये मिळवायचे आपल्याला? मुख्य क्रियापदामध्ये. मुख्य क्रियापदामध्ये ज्यावेळेस डज मिळवतो आपण त्यावेळेस मुख्य क्रियापदाला यस किंवा ईएस देऊन जात असतो. म्हणजे मुख्य क्रियापदाला जर यस किंवा ईएस लागला असेल आणि त्याचं जर निगेटिव्ह करायचं असेल तरच आपल्याला डज घ्यावं लागत असेल. आता हे डझन काढून टाकायचं, मग इथं वर्क शब्द आहे, हा वर्क शब्द नुसता लिहिता येणार नाही आपल्याला, या वर्कला काय करावं लागेल? येस जोडावं लागेल. म्हणजे काय करावं लागेल? वर्क्स. अगोदरच्या वाक्यामध्ये बघा डोंट काढून टाकत असताना रनवर काय परिणाम झाला का? नाही. पण ज्यावेळेस डझंट काढून टाकलं त्यावेळेस मात्र वर्कवर परिणाम झाला आणि त्याचं काय झालं? वर्क्स झाला. आता बाकीचं वाक्य जशाला तसं लिहायचं. मी कालच सांगितलं जशाला तसं लिहायला तर भाऊला चॅलेंजच नाही, कारण तो आपला जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो आपण मिळवण्यामध्ये एवढे यशस्वी झालेलो आहोत की मास्तर सुद्धा मिळाले झाले. ओके. तिसरं वाक्य बघा. तिसरं वाक्य काय सांगते? इफ यू डिड नॉट टेल द ट्रूथ, इफ यू डिड नॉट टेल द ट्रूथ ही वुड बी पनिश्ड. इफ यू डिड नॉट टेल द ट्रूथ ही वुड बी पनिश्ड. जर तू खरं बोलला नाही तर हे तुला हाणल्याशिवाय राहणार नाही, म्हणजे तुला पनिश केल्याशिवाय राहणार नाही किंवा शिक्षा दिल्याशिवाय राहणार नाही. चला ही वाक्य सोडत असताना नियम काय सांगतो आपल्याला? इफच्या ऐवजी अनलेस लिहा. लिहिलं एवढं तर खूप सोपं आहे. त्याच्यानंतर नॉट पर्यंतच वाक्य जशाला तसं लिहिलं, यू लिहिलं. आता या ठिकाणी डिड नॉट आलेले, अगोदर डू नॉट आलेलं होतं, नंतर डज नॉट आलं आणि आता या ठिकाणी काय आलेले? डिड नॉट आलेले. तुम्ही म्हणता चालेल काय झड लावली? पहिल्यांदा डोंट घेतलं, नंतर डझंट घेतलं, नंतर डिडंट घेतलं, पण घ्यावं लागतंय परीक्षेला असं विचारलं असं. आता इथं सुद्धा नॉट काढून टाकायचंय, पण इथलं नॉट काढून असं नाही, डिडला मोकळं सोडता येणार नाही. या भावाचा आणि या भावाचा लय मोठा अधिकार आहे, हे याला हाणतंय, इथं सोडून काय याला नाही सोडणार. मग या डीडला काय करायचं? या डीडचं काय काळ पांढरं करायचं? या डीडचं दुसरं काय काळ पांढरं करायचं नाही, या मुख्य क्रियापदामध्ये मिळवायचं. आणि ज्यावेळेस क्रियापदाच्या पहिल्या रूपामध्ये आपण ज्यावेळेस डीड मिळवतो त्यावेळेस तिथं क्रियापदाचं दुसरं रूप होत असतं. किती रूप होत असते? दुसरं रूप होत असते. टेल. टेलचं दुसरं रूप काय होते? टोल्ड. काय होते? टोल्ड. म्हणजे डिड नॉट काढत असताना टेलचं काय करायचं होता? टोल्ड करायचं. त्याच्यानंतर आपल्या आवडीचा प्रकार जशाला तसे लिहा. ही वुड बी पनिश्ड. कोणी घेत नाही म्हणा पनिशमेंट आजकाल. चला त्याच्यानंतर शेवटचं वाक्य बघा. शेवटचं वाक्य इफ द वेदर इज नॉट फाईन. इफ द वेदर इज नॉट फाईन. जर वातावरण चांगलं नसाल वी विल नॉट गो पिकनिक. तर आम्ही पिकनिकला जाणार नाही. गेलंही नाही पाहिजे, कारण की काय होईल काय सांगता येत नाही. वातावरण जर चांगलं असेल तर आम्ही तरच कुठेतरी गेलं पाहिजे, म्हणून इथे सांगितलंय जर वातावरण चांगलं नसाल तर आम्ही कुठेही जाणार नाही. चांगली गोष्ट आहे, जाऊ नका. आता आपल्याला अनलेसचा उपयोग करायचा एवढंच गरज आहे. आपल्याला खूप कुठे भीक मागत गेलं तरी काय गरज. आता इथे इफ दिलेले, इफ काढून टाकायचं, काय घ्यायचं? अनलेस घ्यायचं. नॉट पर्यंतचं वाक्य जशाला तसं लिहायचं. इथे दोन शब्द आलेले द वेदर, वेदर. पण आता इथे काय आलेलं आहे? इज. आणि त्याला लागून काय आलेलं आहे? नॉट. त्याला लागून काय आलेले? नॉट आलेले. बरोबर आहे. अनलेस द वेदर. आता इथलं नॉट काढून टाकत असताना इथचं काय काळ पांढरं करायचं? डूचं तर तुम्ही केलं, क्रियापदाला काहीच नाही दिलं तुम्ही. डजचं करत असताना मात्र क्रियापदाला यस किंवा येस दिलं. डीडचं करत असताना क्रियापदाचं दुसरं रूप केलं. हे डू, डज आणि डीड जर आले तरच काहीतरी कोणाला द्यावं लागते. बाकीचे सहाय्यकारी क्रियापद जर आले असतील जसं एम, इज, आर, वॉज, वेअर, हॅव, हॅज, हॅड, शाल, शूड, विल, कुड, कॅन, कुड, मे, माइट, मस्ट, डेअर टू, नीड टू, ऑट टू, युज्ड टू आणि याच्यासोबत जर नॉट आला असेल तर ते नॉट बिंदास काढून टाका. मात्र ते सहाय्यकारी क्रियापद तुम्हाला जशाला तसं ठेवावं लागेल. म्हणजे या ठिकाणी आलेलं इज काय करावं लागलं आपल्याला? जशाला तसं ठेवावं लागेल. आणि नॉट काढून टाका. नॉट तर काढून टाकायचीच आपल्याला. कशामुळे काढून टाकायचंय? कारण नॉट प्लस इफ इज इक्वल टू काय व्हायला? अनलेस व्हायला. नाहीतर हे जर नॉट ठेवलं आणि हे जर अनलेस ठेवलं तर जसं गणितामध्ये वजा गुणिले वजा अधिक होते तसं इंग्रजीमध्ये नॉट अधिक नॉट इज इक्वल टू व्हॉट, सॉरी यस असं होत असते. दुसरं काही समजून घेऊ नका. बरोबर आहे. म्हणजेच मराठीत सांगायचं म्हणजे माझ्या भाषेत मी मूर्ख नाही असे नाही म्हणजे 100% IAS मार्क. बरोबर आहे. काय सांगितलं मी मार्क? मी मूर्ख नाही असे नाही म्हणजे 100%. किती नाही आलं तर दोनदा. मी मूर्ख नाही एक, असे नाही दोन, म्हणजे दोन नाही आले म्हणजे एकदा होत असते. त्याच्यामुळे आपल्याला ते काढून टाकावं लागेल. आणि इज जशाला तसं ठेवायचं आणि बाकीचं चाल द्या मग बिंदास. फाईन वी विल नॉट गो पिकनिक. ओके.
तर अशा पद्धतीने जर तुम्ही वाक्य जर सोडवली तर तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण येणार. आता काही महत्त्वाचे कळीचे मुद्दे सांगतो तुम्हाला. ते कळीचे मुद्दे काय आहेत? आता कुठलंही वाक्य म्हटलं किंवा सूत्र म्हटलं की अपवाद झाला. आता हे बोटं येतं. किती बोटं येतं? 5 बोटं येतं. कुणाचे बोटं येतं? माझेच बोटं आहेत. कुणाचे काही चोरून आणले. पण एक तरी सारखं आहे का? एक बारकं आहे, एक जरा मोठं आहे, एक त्याच्यापेक्षा मोठं आहे, पुन्हा खाली. हे तर केवढे काही मिळच नाही. हे 5ही बोटं जर माझ्या असताना जर हे नसतील तर हे वाक्य काय माझ्या बापाच्या घरचे नाही. बरोबर आहे. याच्यातही अपवाद असणार. नियम आला म्हणजे अपवाद आला, त्याला काही विषयच नाही. बरोबर आहे. तर काय होत असतं, कधी अनलेसचं वाक्य देतात त्याला इफ मध्ये कन्वर्ट करायचं. अनलेसचं इफ मध्ये कन्वर्ट करत असताना काय करसाल तुम्ही? हे अनलेस काढून टाकसाल, त्याच्याऐवजी इफ घ्यायचा. बरोबर आहे. त्याच्यानंतर वाक्यामध्ये जर कुठल्याही प्रकारचं सहाय्यकारी क्रियापद नसेल आलं तर क्रियापदाला अनुसरून डू डज डिड त्यातून काढून घ्यायचं. नंतर काय परिणाम होतो तुम्हाला त्याच्यावरून कळालेलंच आहे. जर जास्त डीप मध्ये जर सांगितलं हे विसरून नसाल तुम्ही तुम्हाला. किंवा कधी कधी काय येत असतं, इफच्या ऐवजी अदरवाईज शब्द येत असते. अदरवाईज शब्द आला तरी त्याचा अर्थ इफच आहे, अनलेस आला तरी त्याचा अर्थ इफच आहे, आणि इफ नॉट आला तरी त्याचा अर्थ एकच आहे. म्हणजे इफ नॉट इज इक्वल टू अनलेस इज इक्वल टू अदर साईड. हे तीनही शब्द त्याच्याला असेल. तर ठीक आहे, आशा करतो की तुम्हाला हे प्रकरण चांगल्या पद्धतीने समजलं असेल. समजलं नसेल, काही अडचणी असेल तर मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये किंवा पर्सनली सुद्धा तुम्ही विचारू शकता. आता हा व्हिडिओ पूर्णपणे डायरेक्ट कम्प्लिटली मी करत असतो, कारण आतापर्यंत एडिटिंग वगैरे ह्या काही गोष्टी माझ्याजवळ नाही आहेत. त्याच्यामुळे भावनेच्या भरामध्ये बोलत असताना एखाद्या वेळेस माझ्याकडून जर चुकीचा शब्द जात असेल किंवा लिहित असताना जर काही जर चुकीचं होत असेल तर नक्कीच मला तुम्ही समजावून सांगू शकता. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर याला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, आणि चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.